मी अजय पांचाळ। आज आपण या व्हिडिओमध्ये लोप पद्धतीने समीकरण कसे सोडवतात ते पाहू। पहिल्या समीकरणाला आपण 1 असं नाव देऊ, दुसऱ्या समीकरणाला 2 असे नाव द्यायचे आहे। नाव दिल्यानंतर समीकरण सोडवतेवेळी आपण x च्या किमती बघायचे, ते सारखे आहेत का। इथे किती आहे, 2x आहे, इथं 1x आहे, म्हणजे किमती वेगवेगळ्या आहेत। त्यानंतर आपण y कडे जाऊ, y बघितलं इथं 1y आहे, इथं पण 1y आहे। त्यानंतर आपण सारखे भेटल्यानंतर आपण काय करायचं, चिन्हाकडे जायचं। इथे चिन्ह वेगवेगळे असतील, इथं अधिक आहे इथं वजा आहे, अशा प्रकारचे चिन्ह वेगवेगळे असतील तर आपण त्या दोन समीकरणाची बेरीज करायची आहे, आणि सारखे असेल तर वजाबाकी करायचं आहे। पण इथे चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून मी इथे काय करतो, बेरीज करतो। समीकरण 1 अधिक समीकरण 2, तर हे बघा, 2x + y बरोबर 10, त्यानंतर x - y बरोबर 2। तर बेरीज करते वेळेस कुठलंही चिन्ह बदल होत नाही, जशा तसं असते, लक्षात ठेवायचं आहे। तर हे वजा y हे अधिक y, हे दोन्ही सारखे आहेत म्हणून कॅन्सल होणार आहे, म्हणजे निघून जातात। इथं बघितलं 2x आणि 1x, एकूण किती आहे, 2 आणि 1 3x बरोबर किती, 10 आणि 2 12। तर x बरोबर हे 12 लिहितो इथं, आणि हे गुणाकारात आहे, त्या बरोबरच्या पलीकडे जाऊन काय होईल, भागाकारात जाईल। 3 एका 3 3 चौक 12, म्हणजे x बरोबर किती मिळालेला आहे, 4 मिळालेला आहे। तर x ची किंमत आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवायचं आहे। इथे लिहितो मी x बरोबर 4 ही किंमत इथं सोबत दुसरा समीकरण वाटतं, मी दुसरा समीकरण लिहितो। समीकरण आहे x - y बरोबर 2, तर ही किंमत ह्या 4 च्या ठिकाणी, इथे x च्या ठिकाणी ठेवतो मी, ठेवलो y जसा तसं बरोबर हे 2। तर हे y वजा आहे म्हणून मी इकडे घेऊन जातो, आणि हे 2 इकडे घेतो। 4 हे अधिक 2 आहे म्हणून इकडे येऊन वजा 2 होईल, आणि हे वजा y आहे म्हणून पलीकडे जाऊन y होईल। 4 मधून 2 गेले तर किती राहील, 2 2 बरोबर y, सो म्हणून y बरोबर किती किंमत मिळालेली आहे, 2। धन्यवाद।